थांबव त्यांना, वहिनीने विचारून सांगतो मी. काय विचारायचे मोहन? वहिनी, जनवर्धाचे पत्रकार आलेत तुमची मुलाखत घ्यायला. तुमची परवानगी असेल तर त्यांना बोलवून घेतो आता. पण आपल्याला जेव्हा काही डिक्लेअर करायचं असतं तेव्हा आपण डायरेक्टली प्रेस कॉन्फरन्स घेतो. नाही असे अचानक पत्रकार का आले? पण असं दारातून परत पाठवणं बरोबर नाही वाटणार. दिशा प्रकरणात पत्रकार बंधूंनी खूप मदत केली आपल्याला. उगाच निगेटिव्ह मेसेज नको जायला. ठीक आहे, बोलवात त्यांना. पाठव त्यांना आत. वहिनी. नमस्कार मॅडम. नमस्कार. बसा ना. थँक्यू मॅडम. खूप दिवसापासून आपल्या मुलाखतीसाठी प्रयत्न करत होतो. फायनली आज आपली भेट झाली. मॅडम, एक छोटीशी मुलाखत आपण घेऊया. हो, करा ना सुरू. फक्त थोडी लवकर संपवूया कारण आमच्या बऱ्याच मीटिंग्स लाईन अप आहेत. तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाच्या आदित्य सरांच्या लग्नासाठी जी मुलगी निवडली ती चुकीची निघाली. छोट्या मुलाच्या बाबतीत पण असंच घडलं. या दोघांच्या बाबतीत तुमची पहिली निवड चुकली, हे खरं आहे का? हो, दुर्दैवाने हे खरं. आईला मॅडम, म्हणजे तुम्हाला बिझनेस छान जमतो, पण माणसांना पारखण्यात आपण गल्लत करता असं म्हणता येईल का? नाही म्हणजे तुमचं सगळीकडे कौतुक होतंय हेच ऐकलंय मी. मॅडम, तुम्हाला इतक्या सहजासहजी कोणी फसू शकतं यावर विश्वासच बसू शकत नाही. कसं आहे, प्रत्येकाशी चांगलं वागावं ही किर्लोस्करांची शिकवण आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात येणारी सगळीच माणसं, अगदी तुम्ही सुद्धा, हे चांगल्याच भावनेने आमच्या आयुष्यात येत आहे असं आम्ही मानतो आणि त्याप्रमाणेच आम्ही वागतो. अर्थात नंतर ही लोक रंग दाखवतात आपले खरे. त्या दोन्ही मुलींच्या बाबतीत हेच झालं आणि अर्थात त्या दोन्ही मुलींना त्यांच्या त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली. पण याचा अर्थ मी चुकले किंवा हरले असा होत नाही. अजूनही तुम्हाला असंच वाटतंय का आदित्य सरांसाठी तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मुलगी मिळेल? तुम्हाला आदित्य सरांसाठी गरीब घरातली, कमी शिकलेली, सामान्य दिसणारी मुलगी का नको आहे? जगातल्या प्रत्येक आईला आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी योग्य तो जोडीदार असावा असंच वाटतं ना. म्हणजे मला खात्री आहे की तुम्हालाही तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी योग्य जोडीदार हवा असेल. आदित्य उच्च शिक्षित आहे, इतका मोठा बिझनेस सांभाळतो,